नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. एक फार वेगळाच असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्याच्यावरून एक आपल्या सार्वजनिक जे सगळं आपलं वर्तन असतं त्याच्यावरती झगझगीत असा प्रकाश पडला. तेलंगणातलं प्रकरण आहे. एका पोलीस भरतीसाठीच्या तरुणानं त्याच्यावरती जे काही गुन्हे किंवा काय त्याची माहिती सरळ सरळ त्याच्या कागदपत्रात दिली होती आणि त्या आधारावरती त्याची निवड रद्द झाली कारण त्याच्यावरती एक गुन्हा दाखल होता फसवणुकीचा गुन्हा दाखल म्हणल्याच्या नंतर तो त्याच्या विरोधामध्ये न्यायालयात अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि आश्चर्य म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयातून जिंकला. दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले तर त्याला काय म्हणता येईल, त्याला चारित्र्य हनन किंवा त्याला नैतिकता ढासळली असं म्हणता येणार नाही, असं न्यायालयाने निर्णय दिलेला. त्या तरुणाचे ज्या महिलेशी संबंध होते, विवाहाचं आश्वासन काहीतरी दिलं होतं ते पाळल्या गेलं नाही. त्या महिलेनं मग दुसऱ्याशी काहीतरी विवाह केला आणि त्या सगळ्या ह्याच्यातून तिने ह्याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तर याचं म्हणणं असं होतं की हे संमतीनं झालेलं आहे. आता कुणाला असं वाटलं तुम्हाला की हा विषय आज कसं काय घेतलेला? एक तर सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे निकाल दिलेला आहे, एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक ह्याच्यामध्ये वावरत असताना काही गोष्टींच्या बाबतीतलं जे आपण ढोंग बाळगतो ते जरा एकदा दूर करायची गरज आहे. समलैंगिक संबंधांच्या संदर्भामध्ये एक न्यायालयाने फार चांगला निर्णय दिला होता की मुळात हे संबंध अनैतिक कसे? परस्पर संमतीने दोन प्रौढ व्यक्ती कायदेशीर भाषेमध्ये म्हणजे ज्याचं कायद्यानं संज्ञान झालेले आहेत तर त्यांनी त्यांचा आपसामध्ये त्यांचे संबंध काय असावेत त्यांचा मुद्दा आहे. त्याला तुम्ही सरसगटपणे गुन्हा ठरू शकत नाही कारण की तसा गुन्हा ठरवल्यामुळे कितीतरी समलैंगिक व्यक्तींना अतिशय हॅरॅसमेंट पोलिसांकडून किंवा बाकीच्या व्यवस्थेकडून केल्या जात होती, त्याची अजूनही सामाजिकदृष्ट्या केली जाते. त्याच पद्धतीनं मला हा जो विषय महत्त्वाचा वाटतो, कितीतरी प्रौढ स्त्री पुरुष हे परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवतात. आधी कसं होतं माहिती का, जेव्हा गर्भनिरोधक ही फारशी आलेली नव्हती, त्यांचा प्रचार प्रसार झालेला नव्हता, वापर त्यांचा अवघड होता, महागडी होती, अनेक कारणं होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये वैज्ञानिक क्रांतीच्या नंतर आता गर्भनिरोधक अतिशय सोपी सुटसुटीत वापरायला स्त्रियांसाठी सुद्धा. आधी तर असं व्हायचं की पुरुष त्याचा सगळी मजा घ्यायची, आनंद घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो त्या बाईला एकटं सोडून जायचा, तिच्यावरती मातृत्व लादल्या जायचं आणि मग त्याला तोंड देणे, गर्भपात करून घेणे, मूल जन्मलं तर सामाजिक अवहेलना तोंड देणे, अशा कितीतरी गोष्टी कराव्यात. आता असं झालेलं आहे की कुठल्याही प्रौढ स्त्री पुरुषातले संबंध हे गर्भनिरोधकांचा वापर केल्याच्या नंतर त्या स्त्रीला गर्भ राहण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. म्हणजे केवळ हे विवाहबाह्य संबंध असं नाही, विवाहित स्त्री पुरुषांना सुद्धा जर गर्भ नको असेल तर त्याच्यासाठी गर्भनिरोधक सगळ्यात सोपा त्याचा वापर झालेला आहे आणि सहज पद्धतीनं ते वापरू शकतात आणि त्याच्यातून त्यांना त्या स्त्रीला गर्भ राहत नाही. परिणामी अशा याचा आनंद घ्यायचा आणि मोकळं व्हायचं ही जी पुरुषाची वृत्ती होती, आता तितकंच स्वातंत्र्य स्त्रीला सुद्धा झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे एरवी अगदी बरोबर जातीपातीमध्ये समाज विभागलेला असताना दुसऱ्यांबरोबर राहायचं नाही किंवा जेवण खाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दुसऱ्या जातीतलं किंवा दुसऱ्याच्या हातचं अन्न खायचं नाही, अशा कितीतरी गोष्टी आधी समाजामध्ये होत्या. पण ते सगळं हळूहळू बदलत गेलं आणि आता विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जेवणं जर करायचे असतील, खानपान असं काही चालत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या बाजूची जात काय आहे ही पाहिली जात नाही किंवा वेगवेगळ्या जातींसाठीचे वेगवेगळे स्वयंपाक व्हायचे असं ग्रामीण भागामध्ये तर आत्तापर्यंत होतं. पण आता ह्या सगळ्या गोष्टी संपल्या. दुसरं म्हणजे आता जो हा विषय आहे की शारीरिक संबंध, गर्भनिरोधक आल्याच्या नंतर शारीरिक संबंधाच्या बाबतीमधलं जे समाजाची अडचण होती की मूल जन्माला आल्याच्या नंतर त्याची व्यवस्था काय लावायची, त्याला संपत्तीमध्ये वाटा कसा द्यायचा, त्याला बाकीचे सगळे त्याचं स्थान काय निश्चित करायचं, ह्या गोंधळामुळं कडकपणे असे नैतिक निर्बंध समाजानं लादले होते आणि विवाहबाह्य संबंध पूर्णपणे अनैतिक ठरवले होते. त्या दोन व्यक्तींचा आपसामध्ये काय, याच्यापेक्षा मूल जन्माला येतं आहे त्या मुलाची सोय काय करायची हा सोसायटीचा समाजाचा प्रश्न होता आणि त्याला त्यांनी त्यांच्याकडून सोपं उत्तर शोधलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये असे संबंधच नाही राहिले पाहिजे. पण ह्याला पूर्णपणे टर्न कुठे मिळाला, गर्भनिरोधक आल्याच्या नंतर आता गर्भ राहत नाही म्हणल्याच्या नंतर याचा समाजाशी संबंध येतच नाही. फार तर त्या व्यक्तींच्या कुटुंबातला आपसामुरता संबंध असू शकतो, जर त्यांना मंजूर नसेल
तर त्याच्यातून संघर्ष उभा राहणार आणि ते काय पुढे जे व्हायचं त्याच्यातून गोंधळ निर्माण होणार. म्हणून मी शब्द असा वापरला की सर्वोच्च न्यायालयाने पण वापरलेला आहे, म्हणजे मी हा शब्द तुमच्या समोर ठेवतोय असं नाही. परस्पर संमतीने प्रौढ व्यक्ती आपसात शारीरिक संबंध ठेवत असतील तर त्याच्यामध्ये बाकीच्यांनी काय पडायचं कारण नाही, आणि हे चारित्र्य हननाचा पुरावा होऊ शकत नाही. तुम्ही बळजबरी केली, बलात्कार केला म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल केला असेल तर तो गंभीर आहे, त्याच्यात काही वादच नाही. त्याच्यावरती जी काही कारवाई व्हायची ती व्हावी, त्याच्यात काही हे नाही, त्याच्यावरती वेगळा विचार करायचा काही मुद्दा नाही, तो आपण इथे विचारातही घेत नाही. पण परस्पर संमतीने जेव्हा असे संबंध ठेवल्याच्या तर काही काळाच्या नंतर केवळ स्वार्थासाठी त्याच्यातली एक व्यक्ती पुन्हा आरोप करणार असेल दुसऱ्यावरती, तर हे मोठं विचित्र आहे. कारण की आता तुम्ही केवळ तुमचा बाकीचा दुसरा स्वार्थ साधला जात नाही म्हणून त्या व्यक्तीवर आरोप करणार असेल तर अजून एक ह्याच्यातला शेवटचा मुद्दा आपल्याला मोकळेपणानं मान्य करावा लागेल. आपण सेन्सॉर बोर्ड सारखी गोष्ट आणली, आपण होईल तिथं नियंत्रण करायचा प्रयत्न केला, कठोरपणे नियंत्रण केलं वगैरे वगैरे. आज त्याची काय परिणती झाली, त्यानं काय निष्पन्न झालं, त्याच्या नेमकं उलटं आता जवळपास 15-1 वर्ष झाले सोशल मीडियावरती सगळ्या पोर्नोग्राफिक साईट्स ह्या ओपन आहेत. 18 वर्षच काय, ज्या पोराच्या हातामध्ये मोबाईल आहे, ज्या पोराचा ज्या इंटरनेटला ॲक्सेस आहे, त्या सगळ्या पोरांना किती वय काय त्याचं असं नाही, त्या सगळ्यांना ही सगळी पोर्नोग्राफी पूर्णपणे खोली दिसते आहे. त्याच्यावरती फक्त एक बटन असतं की मी 18 वर्षाच्या पुढचं आहे की नाही, मी जबाबदार आहे की नाही, तुम्ही दाबा येस म्हणलं की संपलं मुद्दा. पण त्यानं काय झालं, हे सगळ्या या पद्धतीचे सेक्सच्या संदर्भातले गुन्हे वाढले का, किंवा अनैतिकता वाढली का समाजामधली? नाही ना. हा जो गैरसमज आपण करून ठेवलेला आहे, सगळ्यांना किमान विचार करायची बुद्धी असती, काही विकृत लोक सोडले तर. भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे, अशा सुंदर पद्धतीने एकनाथ महाराजांसारख्यांनी त्याचं विश्लेषण अगदी एका ओवीत करून टाकलेले. मग हे सगळं हा विवेक बुद्धी जवळजवळच बहुतांश माणसांना आहे. ज्यांना नाही ते विकृत आहेत त्यांच्यावरती कायद्यानं जी काही कारवाई करायची ते करता येईलच. पण एकूण बाकी सर्वसामान्य समाजामध्ये नैतिकता ही असतेच. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढव, असं म्हणलेले माऊलींनी. व्यंकटी सांडो म्हणजे कमी हो, आणि सत्कर्मी रती वाढव म्हणजे जास्तीची हो, निर्माण हो म्हणलेलं नाहीये. प्रत्येकामध्ये चांगलं आणि वाईट आहे. वाईट प्रकार हा कमी व्हावा आणि चांगला प्रकार वाढावा, वृत्ती वाढावी, एवढंच त्याच्यातला मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगली अशी भूमिका घेतलेली आहे. परस्पर संमतीचे संबंध हे चारित्र्य हननाचा पुरावा असू शकत नाहीत. मुळात आपण पहिली गोष्ट म्हणजे शारीरिक संबंधाच्या बाबतीतला जो टाबू करून ठेवलेला आहे तो सगळा जरा बाजूला ठेवायचे. आपल्या मनातली जे विकृती ती बाजूला ठेवायची गोष्ट आहे. मूल जन्माला येत होतं तोपर्यंत ह्या सगळ्या संबंधाच्या मध्ये बाकीची सगळी नैतिकता आणि समाजाची चौकट लावली जात होती आणि ती बरोबर पण होती. पण जेव्हा गर्भनिरोधक आल्याच्या नंतर या संबंधातून मूल जन्माला येत नाही, फक्त क्रीडा किंवा आनंद घेण्यापुरती ही गोष्ट होऊन बसलेली असेल तर त्याच्यावरती बाकीच्यांनी आक्षेप घ्यायचा काही प्रश्न नाही. ज्या 2 प्रौढ व्यक्ती असतील त्यांच्यातला तो विषय आहे. त्यांच्या कुटुंबियांना मंजूर नसेल तर मात्र गंभीर विषय, कुटुंबापुरता का होईना पण समाजाचा नाही आहे त्याच्यामध्ये संबंध, आणि तो चारित्र्य हननाचा पुरावाही होऊ शकत नाही असं जे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले, ती पण एक फार चांगली गोष्ट झाली. आपल्याकडं असे ब्लॅकमेलिंग आणि गुन्हे प्रचंड प्रमाणामध्ये हे केले जातात. प्रत्यक्ष पोलिसांकडे जाऊन हे करायचं फार कमी जणांकडे धाडस असतं. अगदी माझ्या बाबतीत असा एक किस्सा घडलेला आहे म्हणून मला त्याची कल्पना आहे. मी पत्रकार आणि बाकीच्यांशी संपर्कात असल्यामुळे धाडस केलं आणि पोलिसांमध्ये प्रत्यक्ष गुन्हा दाखल केला आणि ब्लॅकमेल करणाऱ्या व्यक्तीला असं खोट्या पद्धतीनं तो करतोयस म्हणून पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलं. ते पुढं कारवाई काही झाली ती गोष्ट वेगळी. ते माझ्यामध्ये तेवढं धाडस होतं. पण बाकीची लोक भीतात आणि त्याच्यातून मग ते सगळं जे हॅरॅसमेंट, इथं तशा ह्याच्यामध्ये आत्महत्या झालेली, अगदी मी ज्या परिसरात राहतो त्याच परिसरातली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट एक खून झालेला. या दोन्ही प्रकार घडलेले आहेत. पैसे मागत राहिले, जास्तीचे पैसे, त्याला सहन झालं नाही, आत्महत्या, हा एक प्रकरण घडलं. आणि दुसरं प्रकरण ह्या सगळ्या ह्याच्यामधून त्या पैशाच्या ह्याच्यामधून खून झाले. म्हणजे इतक्या टोकाला या गोष्टी गेलेल्या आहेत. आपल्याला एक समाज म्हणून निकोप पद्धतीनं वाढायचं असेल तर आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करावं लागेल आणि कुठल्याही प्रौढ व्यक्तीतले त्यांच्या परस्पर संमतीचे शरीर संबंध ह्याच्याकडे सुद्धा आपण त्याच्या खाजगी आयुष्यामध्ये नाक खुपसायचं काही कारण नाही, हे एकदा स्पष्टपणे समजून घेतलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने अतिशय चांगली भूमिका घेतली, त्यांना मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया. धन्यवाद.
धर्मजागृतीचा विधायक बुरुज